आता एक मोठी बातमी, बुलढाण्यातील सिंदखेड राजामध्ये काका विरुद्ध पुतणी अशी लढत होण्याची शक्यता आहे। कारण गायत्री शिंगणे अजित पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर दाखल झाल्यात। अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या पक्षात गेलेले आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात राष्ट्रवादी घरातलाच उमेदवार देण्याची शक्यता आहे। सिंदखेड राजाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात अजित पवार गट पुतणी गायत्री शिंगणेंना उमेदवारी देणार का हे आता पाहावं लागणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, राजेंद्र शिंगणे आणि गायत्री शिंगणे अशी लढत होऊ शकते का? कारण गायत्री शिंगणे अजित पवार यांची भेट घेण्यासाठी पोहोचल्यात, काय अपडेट? गायत्री शिंगणे यांनी आज सकाळी अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतलेली आहे। सिंदखेड राजा इथले राष्ट्रवादी अजित पवारांबरोबर असलेले जे आधीचे आमदार होते राजेंद्र शिंगणे यांनी आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर तुतारी हातात घेण्याचा निश्चय केलेला आहे। आणि त्यामुळे आता गायत्री शिंगणे ज्या की पुतणी आहेत राजेंद्र शिंगणे यांच्या, त्यांनी आज अजित पवारांची भेट घेतलेली आणि त्यामुळे गायत्री शिंगणे यांना आता सिंदखेड राजा इथून उमेदवारी राष्ट्रवादीकडनं दिली जाते का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण हा मतदारसंघ आता सुटलेला आहे तो राष्ट्रवादीलाच आणि त्यामुळं काका विरुद्ध पुतणी असा इथं संघर्ष पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि त्यावरून आपण एकूण जर बघितलं तर या मुद्द्यावरून आता तुतारी आणि त्याचबरोबर घड्याळ यांच्यामध्ये उमेदवारी आणि यांच्यामध्ये लढत आपल्याला सिंदखेड राजामध्ये बघायला मिळेल अशी शक्यता निर्माण झालेली आहे। बरं प्रणाली, धन्यवाद या माहितीसाठी। आता एक मोठी बातमी, भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी रात्री उशिरा अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि या भेटीमध्ये राज्यातील महायुतीच्या प्रचार सभा कुठे घ्यायच्या याबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय। पंकजा मुंडे राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी कुठे सभा घेणार, तसंच बीड जिल्ह्यातील जागा वाटपासंदर्भात देखील चर्चा झाली आहे। महत्त्वाचं म्हणजे बीड जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जागेची अदलाबदली सुरू आहे आणि गेवराईची जागा राष्ट्रवादीला तर आष्टीची जागा भाजपला द्यावी अशी मागणी केली जाते। त्यामुळे जागेसंदर्भात यावेळी महत्त्वाची चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, रात्री उशिरा ही देवगिरी बंगल्यावरती ही भेट झालेली आहे। धनंजय मुंडे, पंकजाताई आणि अजितदादा यांच्यामध्ये जवळपास अर्धा ते पाऊण तास ही चर्चा चालू होती। या चर्चेमध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे महायुतीच्या ज्या काही जागा आहेत त्या जागेच्या प्रचार सभा कुठे घ्यायच्या, विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांचे प्रभाव क्षेत्र असलेलं त्याचबरोबर राज्यामधले अनेक मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी पंकजा मुंडेंच्या सभा घेण्याच्या अनुषंगाने देखील चर्चा झाली। त्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ज्या जागा आहेत त्या जागेवरती आग्रही मागणी आहे की तुम्ही त्या ठिकाणी सभा घ्या अशी देखील चर्चा झाली। आणि विशेष म्हणजे बीड जिल्ह्यामधल्या ज्या 6 जागा आहेत त्या 6 जागेपैकी 1 जागा ही भाजपने जाहीर केली आहे, मात्र अद्यापही 5 जागा बाकी आहेत। त्यामध्ये आष्टीची जागा ही सुरेश धस यांना सोडावी अशा पद्धतीची मागणी केली जाते। तर जी गेवराईची जागा आहे त्या ठिकाणी विद्यमान आमदार असलेले भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी देखील मी निवडणूक लढवणार नाही असं घोषित केल्यामुळे ती जागा विजयसिंह पंडित यांना सोडवली जावी अशा पद्धतीची राष्ट्रवादी अजित पवार गटाची मागणी आहे। त्यामुळे या महत्त्वाच्या बैठकीमधून या चर्चा झाल्याचं देखील सूत्रांनी माहिती दिली, अधिकृत सूत्रांनी माहिती दिली। त्यामुळे साहजिकच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली ही जी भेट आहे ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे। बरं सुरेश, धन्यवाद या माहितीसाठी। एक मोठी बातमी समोर येते, शरद पवार गटाची पहिली यादी आज जाहीर होणार असल्याचं कळतंय। दुपारनंतर कधीही यादी जाहीर होऊ शकते आणि उमेदवारी जाहीर होण्याआधी संभाव्य उमेदवार आता प्रचाराला लागले असल्याचं देखील कळतंय। या क्षणाची मोठी घडामोड, शरद पवार गटाची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे। दुपारनंतर कोणत्याही वेळी यादी जाहीर होऊ शकते। उमेदवारी जाहीर होण्याआधीच संभाव्य उमेदवार सध्या प्रचाराला लागले असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान पुणे कॅन्टोन्मेंटमधून सुनील कांबळे यांना वेटिंगवर ठेवल्यानं इच्छुकांची आता गर्दी वाढलेली आहे। पुण्यातील भाजपचे डॉक्टर भरत वैरागे हे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेत। वैरागे पुणे महापालिकेतील माजी नगरसेवक आहेत आणि भरत वैरागे हे पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून इच्छुक असल्याचं पाहायला मिळतंय। पहिल्या यादीमध्ये पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील विद्यमान आमदार सुनील कांबळे यांनी काल फडणवीस यांची भेट घेतली होती। खडकवासला मतदारसंघात नवा उमेदवार द्या अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी फडणवीसांकडे केलेली आहे। आमदार
भीमराव तापकीरांविरोधात नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय। माजी नगरसेवक नागपुरे आणि समर्थक मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि हे सगळे कार्यकर्ते फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झाले असल्याचं कळतंय। आणखीन एक मोठी बातमी समोर येते। आर्वीचे भाजप आमदार दादाराव केचे हे फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेत। पहिल्या यादीमध्ये नाव न आल्यानं केचे यांच्या उमेदवारीबाबत साशंकता निर्माण झालेली आहे आणि आर्वीतून भाजप सुमित वानखेडे यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे। त्याच पार्श्वभूमीवर दादाराव केचे हे फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर दाखल झालेले आहेत। सिल्वर ओकवर दोघांमध्ये काँग्रेस आणि उबाठातील जागा वाटपाबाबत चर्चा होणार आहे। काँग्रेस उबाटाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आघाडीतील समन्वयासाठी बाळासाहेब थोरातांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्यामुळे आघाडीतील जागा वाटपाचा तिढा लवकर सोडवून जागा वाटप जाहीर करण्याबाबत बाळासाहेब थोरात पवारांसोबत चर्चा करणार आहेत। त्यानंतर दुपारी 12 वाजता शरद पवार आणि बाळासाहेब थोरात मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटणार असल्याचं कळतंय। ज्याच्याकडे विदर्भात जास्त जागा तो सत्तेत राहतो असं गणित आहे आणि त्यामुळेच ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू असल्याचं आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलंय। नाना पटोलेंना मागे सारून बाळासाहेब थोरातांना पुढे करणं याचा निषेध करत असल्याचं मिटकरी म्हटलंय। विदर्भातल्या कुठल्याच नेत्यांना कोणी पुढे जाऊ देत नाही, हे माझ्या मनात जे दुःख आहे ते नाना पटोले यांच्या मनात पण दुःख आहे। संजय राऊत हे मुंबईत राहतात आणि मुंबईतल्या लोकांना, फार कमी लोकांना असं वाटतं की विदर्भ पुढे गेला पाहिजे। म्हणजे सगळीकडे शिवाजी महाराजांचा जय जयकार करायचा, पण मातृतीर्थ जिजाऊ ज्या आहेत, मातृशक्ती आमच्या त्या विदर्भाच्या आहेत शेवटी, हे मान्य करा। त्याच्यामुळे बाळासाहेब थोरातांना ते अधिकार देऊन एक प्रकारे विदर्भावर अन्याय झाला आणि या अन्यायाचा मी विदर्भाचा एक कार्यकर्ता म्हणून निषेध व्यक्त करतो। विदर्भ हे बलस्थान आहे। ज्याला कोणाला सरकार स्थापन करत असेल, ज्या पक्षाला, म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या 2019च्या सरकारचा तुम्ही जर एकंदरीत अंदाज काढला तर सर्वात जास्त जागा भाजपला त्यावेळेस विदर्भामध्ये होत्या। आता काँग्रेस पण आणि ठाकरे गट पण म्हणतो की आम्ही विदर्भात जास्त जागा लढवू। याचं काय, याचा अर्थ काय की विदर्भ हे बलस्थान आहे। त्यामुळे आम्हाला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विदर्भामध्ये जास्तीत जास्त जागा लढल्या पाहिजे। अकोला जिल्ह्याच्या वतीनं, अकोला जिल्हा असेल, अमरावती असेल, बुलढाणा असेल, वाशिम असेल, या जिल्ह्यात आम्ही जास्त जागा लढवाव्या म्हणून मी माझ्या नेत्यांकडे मागणी करायला गेलो होतो। आता एक मोठी बातमी। भाजपच्या सेफ मतदारसंघात दावेदारी वाढली असून बोरिवली मतदारसंघात पक्षांतर्गत रस्सीखेच सुरू आहे। विद्यमान आमदार सुनील राणे यांचे तिकीट कापण्याची शक्यता असल्यानं इच्छुकांची गर्दी वाढली आणि गोपाळ शेट्टी, शिवानंद शेट्टी, स्नेहल शहा आणि शरद साटम यांची नावं चर्चेत असल्याचं कळतंय। पक्षश्रेष्ठी त्यामुळे आता कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, भाजपचा हा सेफ मतदारसंघ मानला जातो आणि आता तिथे दावेदारी वाढली असल्याचं पाहायला मिळतंय। कुणाकुणाची नावं चर्चेत आहेत, काय अपडेट? आपण जर पाहिलं असेल तर हा जो बोरिवलीचा मतदारसंघ आहे हा गेल्या अनेक वर्षांपासून लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणूक असेल, हा भाजपसाठी सर्वात सेफ मतदारसंघ म्हणून ओळखला जातो। म्हणूनच या मतदारसंघामध्ये आपल्याला आता सुनील राणे यांचं तिकीट कापलं जाण्याची दाट शक्यता आहे आणि त्यांच्याऐवजी माजी खासदार गोपाळ शेट्टी यांचं राजकीय पुनर्वसन होत आहे का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यांच्यासोबतच शिवानंद शेट्टी असतील, स्नेहल शहा असतील किंवा शरद साटम असतील, जे सर्व भाजप पक्षामध्ये, संघटनेमध्ये गेले अनेक वर्ष काम करताना पाहायला मिळतात। त्यामुळे नेमकं कोणाच्या नावावरती पक्षश्रेष्ठी शिक्कामोर्तब करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र 24 तासात या संदर्भातला अंतिम निर्णय, अंतिम तोडगा सागरिया देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी निघेल। त्यामुळे मुंबईतला जो बोरिवली हा भाजपासाठीचा सर्वात मतदारसंघ नेमका कोणाच्या वाटेल जातोय याकडे सर्व मुंबईकरांचं लक्ष लागलेलं आहे। त्यातच हा निर्णय येत्या 24 तासामध्ये सागरिया निवासस्थानी होण्याची दाट शक्यता आहे। बरं तुषार, धन्यवाद या माहितीसाठी। आता एक मोठी बातमी समोर येते। महायुतीमध्ये उमेदवार आणि मतदारसंघांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे। भाजपचे विधान परिषदेचे आमदार राजहंस सिंह शिवसेनेतर्फे निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर राजहंस सिंह यांचं दिंडोशी विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता आहे।
शिवसेनेचे सोशल मीडिया राज्यप्रमुख राहुल कनाल कलिना विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे विद्यमान आमदार संजय पोतनीस यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे, तर राजहंस सिंह हे दिंडोशी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे, जिथे त्यांनी काँग्रेसमधून 2009 मध्ये विधानसभा निवडणूक जिंकली होती। बडनेरा मतदारसंघातून सलग 3 वेळा निवडून आलेले रवी राणा हे चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। युवा स्वाभिमान संघटनेकडून ते निवडणूक लढवणार असून 29 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करतील। दरम्यान महायुतीकडून मला पाठिंबा असल्याचा दावा रवी राणा यांनी केलाय। मी 5 वर्ष जनतेमध्ये असतो, त्यामुळे जनतेचा माझ्यावर विश्वास आहे, असंही रवी राणा यांनी म्हटलंय। 29 तारखेला मी युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने मी फॉर्म भरणार आहे। मी आमच्या पक्षाजवळ उद्या उमेदवारी संदर्भात माझा ॲप्लिकेशन सुद्धा त्या ठिकाणी करणार आहे आणि पक्षाचे अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष हे सगळे मिळून कोर कमिटीची बैठक घेऊन 2 दिवसामध्ये मला असं वाटतं की युवा स्वाभिमान पक्षाची तिकीट AB फॉर्म्स आहेत मला मिळेल आणि त्याच्या माध्यमातून 29 तारखेला अर्जसुद्धा भरील आणि महायुतीचा मला पाठिंबा राहणार आहे, त्यात काही शंका नाही।